तुर्तास धन्यवाद। या सगळ्या मोठी बातमी अपक्ष आमदार गोकुळ गीते यांना शिंदेंच्या शिवसेनेकडून रेड कार्पेट घालण्यात आलेलं आहे। मोठी बातमी, विशेष विमानानं गोकुळ गीते मुंबईला रवाना झालेले आहेत। काही वेळापूर्वीच गोकुळ गीते यांना आमदारकी सोबतच आता शिंदेंच्या शिवसेनेकडनं विशेष ट्रीटमेंट देण्यात येते। रेड कार्पेटचं विशेष विमानानं गोकुळ गीते यांना मुंबईला आणलं जात आहे। 6 बंडखोर खासदारांसोबतच गोकुळ गीते देखील थोड्याच वेळात शिवसेनेत प्रवेश करतील। त्यांच्यासाठी मोठं शक्ती प्रदर्शन आहे। खरं तर महायुतीसाठी धक्का बसलेला निकाल होता, पण अनपेक्षितपणे शिवसेनेनं रणनीती आखत आपल्याच उमेदवाराच्या विरोधात पराभव झाल्यानंतरही त्याच उमेदवाराला आपल्या गोटात खेचण्याचं फार मोठं आव्हान स्वीकारलेले आहे। गोकुळ गीते काही क्षणातच आता शिवसेनेत दाखल होत आहेत। त्यासाठी ते नाशिकहून मुंबईला रवाना होत आहेत। संपूर्ण विधान परिषदेच्या या निवडणुकीच्या राजकारणात नाशिकची जागा प्रचंड गाजली होती। महायुतीची ताकद असतानाही अपक्ष आमदार गोकुळ गीतेंसाठी फार मोठी ताकद लावण्यात आली आणि गोकुळ गीते यांना आणण्यासाठी आता आमदार किशोर पाटील हे दाखल झाले आहेत। मोठी बातमी बघतोय, अपक्ष आमदार गोकुळ गीतेंना आणण्यासाठी किशोरप्पा पाटील हे दाखल झालेले आहेत। विशेष विमानानं गोकुळ गीते हे मुंबईला रवाना होणार आहेत। शिवसेनेनं प्रचंड मोठी रणनीती आखत ज्या पद्धतीनं काल निंबाळकरांसाठी तानाजी सावंत तोच पॅटर्न पुन्हा राबवला जातोय। आता गोकुळ गीतेंसाठी किशोरप्पांना पाठवून गोकुळ गीतेंना पक्ष प्रवेशासाठी आणलं जात आहे। विशेष विमान पाठवलं गेलंय आणि यातून आता गोकुळ गीते मुंबईला रवाना होणार आहेत। या क्षणाची मोठी बातमी आपण बघतोय, आमदार किशोर पाटील हे गीतेंना घेण्यासाठी दाखल झालेले आहेत। महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेनेची वाढलेली ताकद, बंडखोरांचं मिळणारं बळ आणि अर्थातच विजयानंतर पुन्हा बदललेली गणितं, या तिन्ही गोष्टी त्यांच्यासाठी फार महत्त्वाच्या आहेत। किरण टाजणे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत। किरण, नाशिकच्या राजकारणातला उलटफेर, पण आत्ता गीते शिवसेनेत दाखल होत आहेत, काय अपडेट? प्रामुख्याने जर बघितलं तर अपक्ष म्हणून निवडून आलेले गोकुळ गीते नेमकी काय भूमिका घेणार याबाबतच्या वेगवेगळ्या चर्चा सुरू होत्या। मात्र शिंदेच्या शिवसेनेचे आमदार असलेले किशोर दराडे हे शिंदेच्या शिवसेनेचे आमदार असलेले किशोर पाटील हे आता गीतेंना घेण्यासाठी खरं तर नाशिकमध्ये पोहोचलेले होते। आता जर बघितलं तर काही वेळापूर्वीच ते एका गाडीमध्ये बसून आता ओझर एअरपोर्टच्या दिशेनं ते जात आहे। यामध्ये एक महत्वाची बाब म्हणजे आमदार जे नवनिर्वाचित आहे गोकुळ गीते त्यांचे बंधू गणेश गीते यांनी सकाळच्या वेळेला जो या सगळ्या दरम्यान दावा केलेला होता की तो म्हणजे शिंदेच्या शिवसेनेचे जे उमेदवार होते ते पराभूत झालेले होते आणि त्यामुळे शिंदेच्या शिवसेनेत जावं अशा स्वरूपाचा एकूण त्यांचं मत होतं। तोच धागा पकडून आता किशोर पाटील जे शिंदेच्या शिवसेनेचे आमदार आहेत ते थेट नाशिकमध्ये दाखल झालेले आहेत। आता विशेष विमानानं ते ओझरहून मुंबईच्या दिशेनं रवाना होत आहे। आपल्याला माहिती आहे की टायगर ऑपरेशनच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये महत्वाच्या घडामोडी घडत आहे आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर विजयी उमेदवार असलेले जे गोकुळ गीते आहेत त्यांचं देखील आता या निमित्तानं गीते ऑपरेशन करण्याचा प्रयत्न एकूणच शिंदेच्या शिवसेनेकडनं दिसतोय आणि त्याची जबाबदारी ही उन्मेष पाटील आणि त्यासोबतच शिंदेच्या शिवसेनेचे आमदार असलेले किशोरप्पा पाटील यांच्याकडे दिल्याची माहिती आहे आणि ते स्वतः नाशिकमध्ये दाखल झालेले होते। आता या सगळ्या पार्श्वभूमीवर गोकुळ गीते यांना घेऊन ते मुंबईला जात आहे, ज्या ठिकाणी एकनाथ शिंदे आहेत त्यांची भेट घडवून आणली जाणार आहे आणि मिळालेल्या माहितीनुसार गोकुळ गीते हे सुद्धा शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत। अपक्ष म्हणून निवडून आलेले गोकुळ गीते यांनी खरं तर शिंदेच्या शिवसेनेचेच उमेदवार असलेले नरेंद्र दराडे यांचा पराभव केलेला होता आणि त्या पराभवाच्या नंतर दराडे बंधूंनी या सगळ्या दरम्यान महायुतीच्या नेत्यांनी विश्वासघात केला अशा स्वरूपाची एक प्रतिक्रिया दिलेली होती। त्यामुळे वरिष्ठ पातळीवर देखील दराडे बंधूंनी नाराजी व्यक्त केलेली होती। अशा सगळ्या परिस्थितीमध्ये किशोर दराडे जे शिक्षक आमदार आहे ते देखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी मुंबईला गेल्याची माहिती आहे। एकूणच या सगळ्या दरम्यान नेमकं काय घडलं याबाबतचं एकूणच ते कैफियत त्या ठिकाणी शिंदेसमोर मांडणार असले तरी दुसऱ्या बाजूला ही महत्वाची घडामोड घडते। अपक्ष म्हणून निवडून आलेले गोकुळ गीते यांना घेऊन थेट आता किशोर पाटील आणि उन्मेष पाटील हे मुंबईच्या दिशेनं जात आहे। आता हा जो ताफा आहे हा सध्याच्या घडीला गीते यांच्या घरापासून निघालेला आहे, तो आता नक्कीच एकूणच या सगळ्या प्रकारानंतर पुढच्या वेगवान घडामोडीकडे आपलं असंच लक्ष असेल। तुर्तास धन्यवाद किरण या अपडेटबद्दल।